दिवसेंदिवस तुमची कामगिरी चांगली होत चालली आहे. खातू फायनान्स अभय खातू यांच्या वतीने दिली जाणारी ट्रॉफी या ठिकाणी दिली जाते. आजचा दिवस या स्पर्धेतील आता सेमीला गेलेत म्हणजे ट्रॉफी कन्फर्म आहे. ज्या टीम इकडे एक एक मॅच जिंकणार त्यांची ट्रॉफी कन्फर्म आहे. सर ही स्पर्धा 2 दिवस असते परंतु चर्चा वर्षभर रंगते. 365 दिवस आमच्याकडे विविध पॉईंट्स आहेत, विविध वेअरहाऊस आहेत, त्याच्यामध्ये देखील गेल्यानंतर स्पर्धेची चर्चा होणार असते. यावर्षी कुणाची टीम स्ट्रॉंग आहे, यावर्षी कुणाच्या टीममध्ये कोण ॲड झाला आहे, कोण यावर्षी खेळणार नाही आहे, कोणतं नवीन प्रोडक्ट यावर्षी दिसतंय, या सर्वांच्या चर्चा मात्र सर्व पॉईंटला आम्हाला पाहायला मिळतात. आणि त्यातल्या त्यात म्हणजे इंदिरा गोदी म्हणजे मुंबई कस्टमला देखील, मुंबई गोदीला देखील, मुंबई एअरपोर्टवर देखील आम्ही CHचे बांधव काम करतो आणि त्याचबरोबरीने नावाशेवाला देखील. मॅचला सुरुवात होते आणि जशी सुरुवात असेल गेली 10 पर्व या स्पर्धेशी जुडलेले म्हणजे या स्पर्धेचं ज्याप्रमाणे स्वतः ब्राह्मण असल्याकारणाने या स्पर्धेचं उद्घाटन सोहळा देखील त्यांच्या माध्यमातून विधिवत पद्धतीने केला जातो आणि समालोचन देखील. संतोष पंडितजी धन्यवाद चंदू सर. तो पहली गेंदों के बाद दूसरी गेंद लेकर सतीश देवकर मास्टरमाइंड क्रिकेट के लिए और बिल्कुल ही CH प्रीमियर के लिए इस बार एक्स्ट्रा कवर के दिशा में गेंद को खेला जरूर. 2 खिलाड़ी पीछे दौड़े. जब तक गेंद को फील्ड किया जाता तब तक रन चुराने का मौका था. यहां पर दोनों खिलाड़ियों के बीच 2 रनों से खाता खोलता हुआ टीम का. टॉस हारने के बाद पहले बल्लेबाजी करने का मौका मिला है निनाद तालेकर की टीम को. बिल्कुल ही सतीश देवकर ने टॉस जीतकर पहले क्षेत्ररक्षण करने का फैसला किया था. इस समय मुकाबला चलता हुआ वेदांत और लवासा के बीच. इस बार ये गेंद, इस बार हवा में गेंद को खेला है. वहां पर खिलाड़ी मौजूद है, नीचे जरूर कैच छोड़ेंगे और ये कैच बहुत ही महंगे साबित हो सकते हैं. अगर इस तरह के कैचेस छोड़ेंगे टीम तो बिल्कुल ही सतीश देवकर के लिए थोड़ा सा मुश्किलें पैदा करेंगे, लवासा टीम के लिए मुश्किलें पैदा कर सकते हैं. शुरुआती विकेट गिराना बहुत ही जरूरी होती है टीम के ऊपर दबाव बनाने के लिए. CPL 2023 CHA प्रीमियर लीग 2023 जिसका 11वां सीजन इस समय चलता हुआ, 11वां पर्व बेलापुर के इस मैदान पर सुपर संडे मेगा फाइनल डे और बिल्कुल ही इस बेहतरीन मौसम और बेहतरीन मैदान के ऊपर हमारे साथ कंचन पालकर जी, दिगंबर पाटिल सर, चंद्रकांत सेठे साहिब, संदीप जगे साहिब, सभी हमारे साथ इस टूर्नामेंट के लिए साथ ही आए हुए हमारे अतिथि सम्माननीय आदरणीय श्री रविंद्र सिंह जी, जो बिल्कुल ही प्रत्येक वर्ष में उनको देखता हूं यहां पर जरूर अपना उपस्थिति रखते हैं. इसी बीच ये गेंद हल्के हाथों से सिर्फ दिशा दिया था पॉइंट के क्षेत्र में, गेंद को फील्ड की जा रही है. 1 रन जरूर यहां पर चुराते हुए दोनों ही बल्लेबाज. इस 1 रनों के साथ स्कोर पहुंचता हुआ 5 पर प्रगति पर इस समय और 9 गेंदें हुई है इसी बीच. इस समय हमारे कमेंट्री बॉक्स में सम्माननीय आदरणीय श्री नेरुल फ्रेंड्स ग्रुप के रवि जी बिल्कुल ही और विजू जी, जिनका हम स्वागत करते हैं इस टूर्नामेंट के माध्यम से. अच्छी गेंदबाजी इस समय सतीश देवकर के द्वारा इस फ्री हिट के ऊपर बगैर किसी रन के ऊपर. फ्री हिट का जब बात आए तो बिल्कुल ही एक आसान रहता है कि चौके छक्के लगेंगे. इस बार ऑफ स्टंप्स के थोड़ा सा बाहर गेंद को खेलने का प्रयास किए परंतु कोई सफलता नहीं मिली इस गेंदों के ऊपर. बल्लेबाज निनाद तारेकर को रोक के रखा है, थाम के रखा है, बांध के रखा है गेंदबाज सतीश देवकर. दोनों को मालूम है कि दोनों किस तरह की खिलाड़ी हैं, किस तरह की बल्लेबाजी और गेंदबाजी करते हैं. इसी बीच अगली गेंद, इस बार थोड़ा सा जूम मिला था, टप्पा खाने के बाद गेंद अंदर की तरफ आई थी, छोटा सा उछली हुई आई थी परंतु गेंदों के ऊपर कोई प्रहार नहीं कर पाए ठीक ढंग से. बिल्कुल ही इस समय बहुत ही अच्छा ओवर चलता हुआ और ओवर की समाप्ति होता हुआ. एक बॉल अभी भी शेष. कंचन पालकर जी के द्वारा एक समाचार कि अभी तक ये 9वें खिलाड़ी हैं जो लगातार 3 गेंदे डॉट खेला है. इस बार बैकफुट पर जाकर गेंद को करने से पहले 2 रनों का मौका. इस 2 रनों के साथ स्कोर में इजाफा होता हुआ अंतिम गेंदों के ऊपर मिला 2 रन. ओवर की समाप्ति हुई. 1 ओवर के समाप्ति के बाद कुल स्कोर पहुंचा 8 बगैर किसी नुकसान के.
दोनों टीमों के कैप्टन बहुत ही खास मित्र हैं, दोस्त हैं, आपस में हर एक जगह दोनों मिलते जुलते हैं, साथ में खेलते हैं। परंतु इस समय इस मुकाबले के लिए दोनों आपस में भिड़े हुए हैं, यानी कि जो जीतेंगे वो सेमीफाइनल के लिए टिकट पाएंगे यहाँ पर। परंतु मुश्किलें होती है जब आपसी मित्रता के बीच जब थोड़ा सा बिल्कुल ही शत्रुता पैदा हो जाए मैदान के अंदर। और यहाँ पर तो विपक्ष में है और खेलना तो पड़ेगा, हराना तो पड़ेगा और जीतना तो होगा। ये दोनों ही कप्तान के दिलो दिमाग में चलता होगा। सीपीएल का ये दूसरा क्वार्टर फाइनल का मुकाबला, आज का दिन नॉकआउट सिस्टम्स में ही हर एक मुकाबले चलते चले जाएंगे। जो मुकाबले हारेंगे वो मैं इस सीरीज से बाहर होते चले जाएंगे। पहला टीम बजरंग फाइटर्स जो इस समय इस टूर्नामेंट से बाहर होते हुए पिछले मुकाबले में पीयूष के खिलाफ ये मुकाबला चलता हुआ इस समय दूसरी ओवर की पहली गेंद थी, स्वतः प्लेन गेंद था, बिल्कुल इस तरह से उछली हुई बल्लेबाज के आसपास आई थी। बल्लेबाज गेंद को खेलना चाह रहे थे लेकिन उनको बिट किया, विकेट कीपर के दस्तानों में गेंद गई बगैर किसी रन के। इस समय 7 गेंदों के बाद 8 रन बने हैं अभी तक। टॉस हारकर पहले बल्लेबाजी करते हुए वेदांत लॉजिस्टिक कप्तान स्वयं इस समय मैदान पर डटे हुए, उनका साथ देने के लिए विशाल शाह। इस बार ये गेंद कट किया था और थोड़ा सा शॉर्ट पॉइंट जो कि थोड़ा सा डीप थे जरूर 30 गज के आसपास, और बिल्कुल ही एक अच्छा सा मौका था यहां। लेकिन यहां पे मौका मैं कहूंगा चुका और एक प्रयास जरूर यहां पर था और इस प्रयास के ऊपर सफल नहीं हो पाए। कैच लेते तो एक सफलता मिल सकता था, पहला सफलता मिल सकता था बैकवर्ड पॉइंट पे 30 गज के आसपास। बहुत ही अच्छा कैच हो सकता था और टीवी रिप्ले में देखने लायक होता ये कैच। बिल्कुल ही बहुत ही अच्छे लगते हैं जब स्लो मोशन में आप कैचेस लेते हो। बेहतरीन अच्छी गेंदबाजी गेंदबाज के द्वारा। चले किरण, इस बार स्लॉट के ऊपर गेंद थी, आगे आकर गेंद को खेला, गेंद जा रही है सीधा लॉन्ग ऑफ के क्षेत्र में, गेंद को फील्ड की जा रही है। वाइड मिड ऑफ कह सकते हैं उस जगह को भी आप। डीप से आए थे, गेंद को फील्ड की, थ्रो की सतीश देवकर स्वयं कप्तान ने। और इस समय देखा जाए तो 1 रन और इस खाते में जुड़ता हुआ स्कोर पहुंचा दोहरे अंक में 10 में, जबकि ये दूसरा ओवर प्रगति पर गेंदबाज किरण के द्वारा। किरण चौधरी लंबे कद के, चौड़े वजन, बहुत ही बेहतरीन दाएं हाथ से इस बार गेंद को पुल किया है। कि गेंद उछलती हुई जा रही थी, इसको लपेट कर खेलने का प्रयास किया गया था मिड विकेट के क्षेत्र में और डीप मिड विकेट पे खिलाड़ी तैनात थे, किसी तरह का गलती नहीं की, कैच की गई और इसी के साथ पहला सफलता यहां पर मिलता हुआ। 10वें गेंदों के ऊपर किरण चौधरी ने दिलाया अपना टीम को ब्रेक थ्रो, ये पहला सफलता मिली यहां पर। अच्छी गेंदबाजी इस समय किरण के द्वारा, 4 गेंदे अभी तक डाले हैं किरण ने, 2 रन खर्च किए हैं और एक बेहतरीन सफलता अर्जित की है। बहुत ही अच्छे विकेटों का पतन हुआ यहां पर। नए बल्लेबाज इस समय मैदान पे प्रशांत हांडे, प्रशांत का आगमन, दाएं हाथ के बल्लेबाज हैं, उनके लिए फिर से चले किरण, थोड़ा सा जरूर खुशी होंगे। आगे आकर खेला है गेंद को, 1 स्टेप आगे आया और गेंद सीधा बाउंड्री लाइन के ऊपर से निकला 4 रनों के लिए। बिल्कुल ही ऑफ स्टंप्स के ऊपर थी, आगे आए, गेंद को जाकर देखा, फुल टॉस बनाया और स्कोर का भी उछापा बनता हुआ 14 से बिल्कुल ही 4 रन बने हैं। ये चौके जरूर मिलेंगे क्योंकि इस समय 9 खिलाड़ी 30 गज के अंदर है, 2 खिलाड़ी बाहर है तो फायदा मिलती है। इस बार अच्छी गेंद टप्पा खाने के बाद बल्लेबाज के कमर के आसपास से, यानी कि कमर में टकराते हुए गेंदें आई थी, विकेट कीपर के आसपास गेंद मंडरा रही थी, रन नहीं मिला। ओवर की समाप्ति, और इस तरह से देखा जाए तो 2 ओवर के समाप्ति के कुल स्कोर बने हैं 14 और बगैर एक खिलाड़ी के नुकसान पर आउट होने वाले खिलाड़ी विशाल साहा।
इस मुकाबले में कुछ हंसी मजाक भी चलती रहती है। चंद्रकांत सेठे सर जी हैं, बिल्कुल ही एक बेहतरीन अंदाज है उनकी कमेंट्री का, समालोचन का, और बिल्कुल ही विश्वविख्यात है। किसी किसी को सपना होता है सर कि हम सचिन तेंदुलकर से मिले, वसीम अकरम से मिले, क्रिस गेल से मिले, परंतु यहाँ पर हमारे चंद्रकांत सेठे सर जी सचिन सर से लेके वसीम अकरम तक को उन्होंने अपने पास अपने खास अंदाज में अपने साथ देखा उन्होंने। ये एक सौभाग्य की बात होती है और चंद्रकांत सेठे जी का, जिन्होंने अपने भारत छोड़ विदेशों के धरती पे भी, और हमें याद है कि कोरोना काल से पहले उन्हें इंग्लैंड में जाने का भी मौका आया था सर, और मुझे लगता है शायद आप गए होंगे, ये मुझे याद नहीं मिला था, आपको भी मिला था पप्पू पाटिल का, सुधीर गरत को, ये सभी टीमों को, सभी जन को चांस था इंग्लैंड जाने का, परंतु कोरोना आया जिसके कारण वो सीरीज वहाँ पे हो नहीं पाया था। और बिल्कुल ही मुझे याद है ये चीज़, संदीप पाटिल यानी पप्पू मुझे बताए थे कि चंद्रकांत सेठे सर जी जाएंगे, हमारे भी आया है बुलावा वहाँ, परंतु ये कोरोना काल आया, बहुत सारे कुछ इस कोरोना काल में घटा, और जो भी हुआ वो बहुत ही खराब हुआ। और भगवान से प्रार्थना है कि फिर ये कोरोना हमारे इस विश्व से बिल्कुल ही कभी ना आए, और हमारे भारत में भी तो आए नहीं, ये हम प्रार्थना करते हैं। पर हम चलते हैं मैदान की तरफ, जहां इस समय तीसरा ओवर फेंकने के लिए तैयार होते हुए राइट आर्म राउंड द गेंदबाजी, हवा में गेंद है, गेंद को जब तक फील्ड करते 2 रन चुराए थे इसी बीच कंचन पालकर, जो एक बेहतरीन रायगढ़ डिस्ट्रिक्ट की नहीं, मैं कहूंगा पूरे महाराष्ट्र में एक बेहतर गुणालेखक में से एक अच्छे गुणालेखक, एक अच्छे स्कोरर, अगर पूरे महाराष्ट्र में 1 से लेके 5 के बीच अगर देखा जाए तो उनकी नंबर जरूर 2-3, 1-2-3 के अंदर रहेंगे ही, क्योंकि एक ऐसे गुणालेखक जो एक एक चीजों का हिसाब हमें बताते रहते हैं। चले इस समय ये गेंदबाज दाएं हाथ से, इस बार फुल टॉस गेंद को को इस टूर्नामेंट के माध्यम से नचाने का, थिरकाने का, परंतु नाचने का वक्त आएगा, लेकिन इस समय नहीं। जब सेमीफाइनल और फाइनल का मुकाबले होंगे तो नाच डांस आप सभी कुछ यहाँ पर नागिन डांस भी मिलेगा देखने के लिए। इस बार ये गेंद अच्छी गेंद नीचे रहती हुई, थोड़ा सा ब्लॉक होल से डाला गया गेंद था, यॉर्कर डालने का प्रयास, परंतु किस तरह का कोई गुंजाइश नहीं, इस गेंदों के ऊपर कोई रन नहीं। अभी भी इसको रुका हुआ 22, जबकि ये ओवर चलता हुआ तीसरा। जब इनिंग ब्रेक होंगे तो बिल्कुल इनिंग ब्रेक्स के बाद आपको मैं आमंत्रण करूंगा साई एकता फाइटर्स और आदुम्बर के बीच, आदुम्बर फाइटर्स और साई एकता फाइटर्स, इसी बीच ये गेम समय जिसको गेंदे 6 रनों के लिए, इस 6 रनों के साथ उछला स्कोर। दो गेंदों के ऊपर के बाद संभालते हुए अपने आप का हौसले में थोड़ा सा जरूर आगाज हुआ होगा। अब बिल्कुल ही ये ओवर 40 है, बिल्कुल ही एक बेहतरीन बल्लेबाज। एक डॉट है, अभी तक देखा जाए 30 ओवर में 3 लगे हैं, परंतु लगातार तो ये हैट्रिक है, क्या आएगा? और बिल्कुल ही यहाँ पे कल सुनील येवने ने ये काम किया था, हैट्रिक 6 लगाए थे, और आज यहाँ पर निनाद तारेकर, मैन फ्रॉम पारगांव, क्या बात है, ये बात होती है। शुरुआत में
इतनी ज्यादा आक्रामकता नहीं दिखाई। शुरुआत में अपने आप को थामा, रोका। हालांकि जब उन्होंने रन बना रहे थे तो करीबन 4 गेंदे भी डॉट किए थे। बिल्कुल ही जो करना चाहिए था अपने टीम के लिए। कप्तान इस समय कप्तानी पारी खेलते हुए। खराब गेंदबाजी हुई है। गेंदबाज के द्वारा, और इस समय गेंदबाजी में परिवर्तन। पहले ओवर में मिले थे 8 रन, दूसरे ओवर में कुल 14 और तीसरे ओवर आते हुए 40। यानी कि आप अंदाजा लगा सकते हैं कि तीसरे ओवर में 26 रनों का एक बड़ा ओवर मिला है और ये टॉनिक का काम करेगा। ये बहुत ही बड़ा काम करेगा टीम के टोटल में। जब टीम का टोटल होगा तो ये लवासा के लिए भी और वेदांत के लिए भी बिल्कुल ही। इस समय नए गेंदबाज सुमित, और इस समय यह गेंदे देखना होगा। थर्डमैन के क्षेत्र में गेंद आई है, वहां पर शॉर्ट थर्डमैन फील्ड की गई। वाइज के रूप में 1 रन यहां पर मिलता हुआ, और बिल्कुल ही वाइज के रूप में 1 रन। यहां पर एक खुश समाचार नीना तरेकर जी के लिए 1000 रुपए का पुरस्कार आया है अमित खातू जी की तरफ से। बिल्कुल ही, क्योंकि टीम ऑनर है, मालक है, और बिल्कुल इस तरह की एक प्रोत्साहन होनी चाहिए खिलाड़ियों के लिए। मालिक के यहाँ पे एटीएम बॉक्स खुल चुकी है। चंद्रकांत सेठे सर जी आप बिल्कुल ही कहते रहते हैं कभी कभी कि अगर मालक यहाँ पे हैं तो पालक यानी जो खिलाड़ी हैं वो, क्योंकि मैदान में वो आते हैं रन उड़ाने के लिए और जेब थोड़ा सा ऊंचे करने के लिए, क्योंकि जेब भी ऊंची होने चाहिए। बिल्कुल ही बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी नीना तारेकर के द्वारा, सुमित के द्वारा। ये फ्लाइटेड गेंद खातू की एटीएम से ट्रांसफर होता हुआ। इस समय तो आप मोबाइल से मोबाइल पैसे डाल सकते हैं, जेब में डालने की जरूरत नहीं। लेकिन इस समय ये गेंद थोड़ी सी परिवर्तन के तौर पर डाला गया। गेंद इस बार थोड़ा सा पीछे रखे, गेंद को थोड़ी सी नीचे रखी और ड्राइव करने का प्रयास किया, लेकिन सफल नहीं हो गए। लगातार कुछ गेंदों से यहां पे चौके छक्के देखने को मिले हैं। चौके तो नहीं मिले परंतु छक्के जरूर देखने को मिले हैं। पिछले 7 गेंदों के ऊपर 4 छक्के लगे हैं। कांचन पालकर जी बता रहे हैं हमें, एक बेहतरीन स्कोरर, एक बेहतर स्कोरर। यहां से फिर से फ्लाइटेड गेंद, इस बार फुल डीप स्क्वायर के आसपास गेंद को फील्ड की गई। तब तक यहां पर मौका था 1 रन लेने का। इस 1 रनों के साथ स्कोर का इजाफा, अब जाकर स्कोर पहुंचा 48 पर 2 बन चुके हैं। ऐसा लग रहा था कि स्कोर ज्यादा नहीं बन पाएगा। 2 ओवर तक में बांध के रखे थे दोनों ही गेंदबाज ने, सतीश और किरण ने, परंतु ऋषिकेश ने आकर जो काम किया वो बहुत ही महंगे साबित किए थे अपनी टीम के लिए। परंतु इस समय सुमित चले, इस बार फ्लाइटेड गेंद नहीं थी, शॉर्ट ऑफ थोड़ा सा पीछे से हवा में गेंद, उसके नीचे खिलाड़ी और इस समय थोड़ा सा आगे आकर खेलने का प्रयास किया था। गेंद पीछे डाले थे गेंदबाज सुमित, चालाकी की थी थोड़ा सा, क्योंकि बल्लेबाज ने आगे आकर खेलने का प्रयास जरूर किया, लेकिन गेंदे बैट पे ठीक ढंग से आई नहीं, ऊपर लगी, बॉटम पे आकर लगी थी, और जिसके कारण गेंदे हवा में रही थी। और कोई गलती नहीं किया यहां पर गेंदबाज, उनके साथी खिलाड़ी। सुमित की अगली गेंद, और इस बार बैट की फिर से सतीश देवकर की टीम इस तरह की परफॉर्मेंस करते नहीं ज्यादा टाइम, लेकिन आज शायद ये दुर्भाग्य कहा जा सकता है। अभी तक इस इनिंग्स में 3 कैच मिस किया गया है और ये एक कैच महत्वपूर्ण होती है।
19.30 में 4 ओवर की समाप्ति हुई है, यानी कि बाल बाल बच गए। अगर थोड़ा भी आगे पीछे होता तो फिर आपको एक खिलाड़ी अंदर लाना होता, लेकिन इस समय आपका भाग्य ने साथ दिया और आप 5 खिलाड़ी को बाहर रख सकते हैं। 4 ओवर पूरा हो चुकी है 19.30 में, यानी 19 मिनट 30 सेकंड के बाद अगर देखा जाए स्कोर यहां पर अगर है तो 4 ओवर की समाप्ति के बाद 48 रन। अगला मुकाबला खेले जाएंगे साई एकता और उदुम्बर लॉजिस्टिक के बीच। मैं दोनों के कैप्टन से आग्रह करूंगा कि टॉस का बॉक्स जो बनाई गई है वहां पर जरूर आए। जीतू भगत के लिए यहां पर एक खास बात कि प्रत्येक विकेट के ऊपर 500 रुपए का पुरस्कार आएगा। अब बचे हुए और इस समय बिल्कुल ही एक अच्छी बात, 16 गेंदों में 39 रन बनाकर बल्लेबाजी करते हुए निनाद तारेकर अपने बल्लेबाजी से अपने टीमों के लिए, जिसमें 4 छक्के उन्होंने 5 छक्के लगाए अभी तक, बिल्कुल ही 30 रन उन्होंने अपने ओवर बाउंड्री से निकाले हैं। 39 रनों में 16 गेंदे और 39 रन बनाकर बल्लेबाजी करते हुए क्या अपना अर्धशतक पूरा कर पाएंगे? क्योंकि बैटिंग लाइनअप पर है वो, 6 गेंदे हैं अभी भी, अगर 1-2 उड़ाए तो बिल्कुल ही। इस समय नए गेंदबाज जीतू भगत की यह गेंद इस बार थोड़ा सा आगे आकर गेंद को खेलने का प्रयास किए। यॉर्कर लाइन की गेंद थी और बिल्कुल ही इस गेंदों के ऊपर कोई मार्क्स नहीं मिलेगा और इस गेंदों के ऊपर चकमा खाते हुए बल्लेबाज। हमारे साथी कभी कहते थे महेश मांजरेकर कि आप जिस गेंदों के ऊपर रन नहीं बनाते वो गेंदें आपके लिए बेहतर होती है। चले एक बार फिर गेंदबाज जीतू, इस बार अच्छी गेंद टप्पा खाई, थोड़ा सा अंदर की तरफ आई, नीची रहती हुई हल्के हाथों से गेंद को छोड़ा गया। यहां पे तुतु में चलता हुआ दोनों बल्लेबाजों के बीच और यहां पर बिल्कुल ही सुरक्षित दोनों ही बल्लेबाज। क्या आसमानी और तूफानी बर्फानी बल्लेबाजी हुई थी। साई एकता के कैप्टन और उदुम्बर लॉजिस्टिक के कैप्टन दोनों से मैं अंतिम कॉल कर रहा हूं। चंद्रकांत सेठी सर जी आपका इंतजार कर रहे हैं। बिल्कुल ही सर। तो इस समय अगर देखा जाए तो 2 रन यहां पर बने हैं, तो अच्छी शुरुआत हुई है इस ओवर में। थोड़ा सा जरूर अपने टीम के लिए अच्छा काम किया है, सतीश देवकर के लिए अच्छा काम किया है, लवासा के लिए अच्छा काम किया है इस गेंदबाज ने जीतू भगत। चले जीतू भगत दाएं हाथ से इस बार बैट के ऊपर हिस्से में गई है, वहां पर विकेट कीपर के पास टॉस के लिए आए, क्योंकि ये 3 गेंदें हो चुकी है, अब 3 गेंदें बाकी है और उसके बाद तुरंत आपका टॉस होगा अगला मुकाबले के लिए। इस समय दूसरा क्वार्टर फाइनल का मुकाबला चलता हुआ, पहले क्वार्टर फाइनल के मुकाबले में पीयूष फाइटर्स ने जीत हासिल की थी बजरंग फाइटर्स के खिलाफ और सेमीफाइनल में प्रवेश करने वाले पहली टीम बनी है। और इस समय जो मुकाबला चलता हुआ वो इस समय लवासा और वेदांत के बीच, और इस दोनों के बीच जो जीतेंगे उनको सेमीफाइनल में पहुंचने का मौका मिलेगा, यानी दूसरी टीम होंगे इस सीरीज का 49। बिल्कुल इस समय स्कोर 1 रन पीछे 50 रन से टोटल स्कोर में। चले अपनी ओवर का अगली गेंद लेकर जीतू, इस बार फुल टॉस गेंद टीम का, और निश्चित ही इस समय अगर देखा जाए तो 50 रन पूरे कर चुके हैं। 5वां ओवर प्रगति पर है, ब्रेक थ्रो किया था यहां पर जीतू भगत को, 500 रुपए का पुरस्कार भी आया। बिल्कुल ही एक अच्छी गेंदबाजी इस ओवर में बहुत और इस बार
बल्लेबाजी करते हुए अपने टीम के लिए बहुत तैयार होते हुए इस समय इस इनिंग्स का अंतिम ओवर चलता हुआ। इस इनिंग्स में अभी तक 5 गेंदें हो चुकी है, सिर्फ एक गेंदे शेष है और इस एक गेंदों में क्या होगा यह देखना जरूरी है। इस बार यहाँ पे साई एकता के कैप्टन यहाँ पर सम्माननीय आदरणीय श्री रविंद्र सर जी से आग्रह करूंगा, जो बिल्कुल ही हमारे इस टूर्नामेंट के लिए हर एक साल उपस्थित रहते हैं। इस जहां भी ये टूर्नामेंट होती है, टॉस करने के लिए आपके हाथों से शुभ हाथों से टॉस होगी। औदुंबर लॉजिस्टिकचा कर्णधार उदय शाटम सर, साई एकता तो तीसरा क्वार्टर फाइनल का मुकाबला सीएचए प्रीमियर लीग 2023 11वें पर्व का एक बहुत ही महत्वपूर्ण मुकाबले होंगे, बहुत ही रोचकता मुकाबला दोनों टीमों के लिए। साई एकता और औदुंबर दोनों के कैप्टन यहाँ पर उपस्थित हैं। साथ ही हमारे आज के मुख्य अतिथि के रूप में सम्मानीय आदरणीय श्री रविंद्र सिंह साहब जी उपस्थित हैं। तो बिल्कुल ही टॉस होंगे महत्वपूर्ण मुकाबले के लिए। औदुंबर लॉजिस्टिक के कैप्टन यहाँ पे कॉल करते हुए टेल कॉल किए हैं, देखना होगा। और टॉस जीते हैं यहाँ पर साई एकता के कॅप्टन, तुमचं काय डिसिजन आहे? बॅटिंग कितीपर्यंत धावा काढणार? जास्तीत जास्त धावा करण्याचा आम्ही प्रयत्न करू. उदय शाटम आहे आणि त्यांच्या टीम मध्ये ती पण आहे एक चांगलं गोलंदाजी, काल खूप छान जागा गोलंदाजी केला होता, त्याबद्दल आमचे पण सर्व बॅट्समन फॉर्म मध्ये आहेत, तर जास्तीत जास्त धावा करण्याचा आम्ही प्रयत्न करू. धन्यवाद. मॅच हरी आता ते बोलला की आम्ही जास्तीत जास्त धावा काढणार आहोत. तुम्ही काय तुमच्या मनात मध्ये काय विचार आहे, कशासाठी तुम्ही असं काय करणार? कारण का तुमचे ते समोरचे टीम आहे ते उदय शाटम एक माइंड प्लॅन करतात, ते तुम्ही काय करणार? आम्ही त्यांना कमीत कमी धावात रोखण्याचा प्रयत्न करू. आमची पण बॉलिंग लाईनअप चांगली आहे. 5 ओव्हरचा मॅच आहे, 5 ओव्हरमध्ये तुम्हाला एक टार्गेट तरी असेल ना की असं एवढं पर्यंत काढ 45-50 धावाच्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही. धन्यवाद. दोन्ही संघाला शुभेच्छा, दोनों टीमों के चलते
प्लस वाशीचे दोन जबरदस्त खेळाडू आपल्यामध्ये उपस्थित राहत आहेत. या दोन्ही खेळाडू मान्यवरांचं आम्ही स्वागत करत आहोत या सीएचे प्रीमियर लीगच्या 11व्या पर्वामध्ये. क्रिकेट रसिका हो, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत असणार आहे. बघता बघता या सीएचे प्रीमियर लीगला 11 वर्ष पूर्ण झाली. 1 वर्ष कोरोनाचा अपवाद वगळला तर ही सातत्याने स्पर्धा 2012 पासून आतापर्यंत लगातार होताना पाहायला मिळाली. परंतु आज या वर्षी देखील प्रचंड जल्लोष आणि जबरदस्त आयोजन पाहायला मिळत आहे. दरवर्षी ही स्पर्धा आपले मापदंड निर्माण करत चालली आहे आणि एक जबरदस्त आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. पाहूया या वर्षी या स्पर्धेचा मानकरी होणार कोण. पहिल्या षटकाला मात्र जसं दुसऱ्या डावाला सुरुवात जर पाहिली तर सतीश देवकरने 8 धावांचं षटक टाकलं होतं. किरण चौधरी यांनी 6 धावांचं षटक टाकलं होतं. ऋषिकेश आवटे यांचं 26 धावांचं महागडं षटक ठरल्यानंतर सुमित गटकांबळेचं कमबॅक म्हणजे 8 धावांचं षटक आणि शेवटचं षटक जर पाहिलं तर संघ मालक जीतू भगत यांनी केवळ 3 धावांचं टाकत असताना आपल्या टीमला कमी प्रतिस्पर्ध्यांना मात्र मोठ्या धावसंख्येपासून जाण्यापासून वंचित ठेवलं. परंतु क्रिकेट आहे, एका डावात झालं ते दुसऱ्या डावात देखील होऊ शकतं. त्यामुळे विजयासाठी धावांचं लक्ष जर पाहिलं तर 52 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि तो असताना सलामीची जोड मैदानात दाखल होताना पाहायला मिळते. एका बाजूला धनंजय भोसले मागील मॅचचे मॅन ऑफ द मॅच ठरलेले आहेत आणि त्याचबरोबरीने सुमित पहिला बॉल बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, धाव घेण्याचा प्रयत्न केला जातो. पहिल्याच बॉलवर धाव घेतली गेली. धाव संख्या 1 ने पुढे जाताना पाहायला मिळते. धावसंख्येला सुरुवात होते. सुमित गटकांबळे म्हणा आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर कालचा दिवस जर पाहिलं तर गाजवला या ठिकाणी ते म्हणजे धनंजय भोसले यांनी. या जोडीवर दारोमदार असणार आहे महेश मुळे. अनुभव आहे, कांजूरमार्ग परिसरामध्ये त्यांनीही चांगल्या दर्जाचं क्रिकेट खेळलेलं आहे. आज ते गोलंदाजीच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत. सुमित गटकांबळे सुरुवात जर पाहिली तर घाटकोपर भटवाडीमधून आणि अगदी व्यावसायिक दर्जाच्या स्पर्धा देखील त्यांच्या माध्यमातून खेळलेले आहेत. तर पाहूया आज कशा प्रकारची कामगिरी हे दोन्ही दिग्गज करतायत. वर्षभरातील क्रिकेट एका बाजूला आणि सीएचे प्रीमियर लीगचं क्रिकेट एका बाजूला, असं आमच्या सीएचे बांधवांसाठी आपल्याला पाहायला मिळतं. महेशमुळे सुमित यांच्यासाठी टप्प्याचा बॉल, आक्रमण करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय परंतु क्षेत्ररक्षक नाहीये तिकडे. एक धाव घेतली जाते. धाव संख्या जर पाहिली तर 1 ने पुढे जाईल ती म्हणजे 2 धावांवर. विजयासाठी 52 धावांचा पाठलाग करायचा म्हणजे प्रति षटकागणिक किंचितशी 10 पेक्षा वर सरासरी पाहिजे. आज 5-5 ओव्हरच्या मॅचेस आहेत. काल आपण एका दिवसामध्ये तब्बल 12 मॅचेस खेळवल्यात आणि आज 7 मॅच आहेत. काल 4-4 ओव्हरच्या मॅच होत्या. 3 मॅच त्यातल्या 2-2 ओव्हरच्या खेळल्या कारण त्या गटातील टॉपरसाठी होत्या. आणि आजच्या दिवसात जर पाहिलं तर 5-5 ओव्हरच्या मॅच सर्वच खेळण्याचा मानस आपला असणार आहे. पाहूया कशा प्रकारची कामगिरी. यानंतरची मॅच असणार आहे ती साई एकता फायटर्स, ज्यांनी हो यावेळेला वेगवान चेंडू थोडासा होता, खेळण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने होता परंतु यशस्वी नाही झाला. निर्धाव चेंडू गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत महेश मुळे म्हणजे भाऊ. सर्व क्रिकेट रसिक आनंद घेत आहेत या मॅचचा. ज्यांच्या काल मॅच झालेल्या आहेत, स्पर्धेतून बाहेर पडले, ते मात्र आज इतरांच्या मॅचेस पाहण्यासाठी आले असतील परंतु बाकीचे आपल्या टीमला सपोर्ट करण्यासाठी आलेत. हो आणखीन एक चेंडू तेही पेक्षा वेगवान होता महेश मुळे भाऊ. आणखीन एक बिगेट या मुळे म्हणजे भाऊ आज देखील या ठिकाणी आपली गोलंदाजी भक्कमपणे साजरी करतायत. वाह, या ठिकाणी मनकडिंग करण्याचा प्रयत्न. 3 धावा धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुमित गटकांबळे पाहूयात, अपेक्षा मात्र त्यांच्याकडून देखील असतील. यावेळेला खराब चेंडू होता, त्याचा फायदा सुमितने घेतला. बॉलला पाठवलं सीमारेषेच्या पलीकडे. 4 चौकार.
धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 7 झाली. चांगलं षटक म्हणावं लागेल. पॉवर प्लेचं षटक, ओव्हर 40 गोलंदाज म्हणून जे हाताळले 7 धावांचं ते लाजबाब होतं. परंतु मॅच ऑन असणार आहे. 4 ओव्हरमध्ये 45 धावांची आवश्यकता आहे. पाहूया काय होईल या मॅचमध्ये. दोन्ही संघांसाठी महत्त्वपूर्ण असा सामना गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळत आहेत. विशाल शाह गतवर्षी ठाणे जिल्हा प्रीमियर लीगमध्ये मॅन ऑफ द सिरीजची दुचाकी घेऊन चर्चेत आलेला खेळाडू, तदनंतर महाराष्ट्रातील मोठमोठ्या आणि भारतातील मोठमोठ्या संघातून देखील खेळताना पाहायला मिळाला. आम्हाला अभिमान वाटतो हा खेळाडू सीएचे आहे. विशाल शाह भारतातील मोठमोठ्या स्पर्धा गाजवताना पाहायला मिळतात आणि आज खेळताना पाहायला मिळतील सीएचे प्रीमियर लीगमध्ये. परंतु समोर जर पाहिलं तर धनंजय भोसले देखील काही कमी नाही आहेत आणि सुमित घटकांबळे देखील. मॅच चांगली होईल. विशेष म्हणजे विशाल शाह टर्फ क्रिकेट खूप चांगल्या पद्धतीने खेळतात. कशा प्रकारे विशाल शाह यांच्या गोलंदाजीचा सामना केला जातोय पाहायचं आहे. आणि जी देवकर साहेबांचं देखील आगमन होतं, जे सातत्याने सपोर्ट करत असतात आमच्या सर्व सीएचे बांधवांना. आक्रमण तर केलंय, फटका खेळलाय, पाहूया किती लांबवर जाईल. सीमारेषेच्या पलीकडे गेलाय, चौकार. पुढे जाताना पाहिलं मिळते 4 ने. अकरा धावा धावफलकावर. यावेळेला टप्पा पडल्यानंतर शरीराचा वेध घेताना पाहायला मिळतोय, परंतु अपील फेटाळले आणि निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. विशाल शाह यांना आपण पाहतोय. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील. सीएचे आणि सीएचे बांधवांचं क्रिकेट आपण पाहतोय. आमच्या सीएचे बांधवांचं जीवन जर पाहिलं तर अतिशय धावपळीचं असतं. आणखीन एक विकेट करण्याचा प्रयत्न. एक धाव तर घेतली गेली आहे. पाहूया दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का. एका धावेने धावसंख्या पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळते आणि धावसंख्या 1 ने पुढे जाते. 5 ओव्हरच्या मॅचमध्ये 52 धावांचा पाठलाग करायचा आहे. दुसरी ओव्हर सुरू आहे आणि धावसंख्या जर पाहिली तर या ठिकाणी होते ती म्हणजे 12. 21 चेंडूमध्ये 40 धावांची आवश्यकता. विकेट करण्याचा प्रयत्न, व्हाईट बॉल घोषित केला जातोय. धावसंख्या पुन्हा 1 ने पुढे जाताना पाहायला मिळते. वेदांत लॉजिस्टिक एका बाजूला आपल्याला संघ पाहायला मिळतोय, अमित खातू अँड कंपनी, आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला टीम पाहायला मिळते लवासा फायटर सुमित घटकाम. यावेळेला अपूल करण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग नाही झाले, परंतु धाव घेण्याचा प्रयत्न तिकडे केला जातोय. बचावले जात आहेत. पुन्हा एकदा विशाल शाह. दुसरं षटक मार्गस्थ असताना आपला पाहायला मिळत आहे. ओहो, आणखीन एक हवाई हल्ला या ठिकाणी केला जातोय. बॉल, याही बॉलला पाठवलं सीमारेषेच्या पलीकडे. धनंजय भोसले, ब्रँडेड फटका, षटकार. धावसंख्या जाते मात्र 20 धावांवर. दुसरं षटक मार्गस्थ आहे. चांगली सुरुवात मात्र होताना पाहायला मिळाली. धनंजय, अकुट टप्प्याचा बॉल, त्याला शॉर्ट फाईलेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, परंतु तिकडे एक धाव पूर्ण केली गेली. धावसंख्या जर पाहिली तर 2 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते, 1 ने पुढे जाताना पाहायला मिळते. निलेशजी गलांडे यांचं देखील आगमन होत आहे. शांत, सुस्वभावी, आमचा अगदी पहिल्या सीएचे प्रीमियर लीगचा फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच.
असेल तर ग्राउंडिंग त्या कलमारच्या मागे पळायचं एक्झामिनेशनचा टाईम होईल तोपर्यंत जर पाहिलं तर ग्राउंडिंग झालं तर ठीक. आमचा जेवणाचाही वेळ त्याच्यामध्ये निघून जातो. कंटेनर ग्राउंडिंग होतो कधी कधी, तोपर्यंत साहेबाचा राऊंड निघून जातो. तोपर्यंत पुन्हा वाट बघायची आणि एकदा का वाट पाहिली, एकदा का एक्झामिनेशन झालं पर आमची तयारी पुढे डिलिव्हरी काढण्यासाठी असते. त्यामुळे मग गाड्यांची वाट पाहिजे. कधी कधी गाड्या वेळेवर येतात, वेळेवर येत नाहीत. कधी कधी जर पाहिलं तर ईडीआयचा देखील प्रॉब्लेम होतो, डिओ वेळेवर येत नाही. या सगळ्यांची धावपळ आम्हाला करावी लागते आणि त्याच्यामध्ये आमचा दिवस कधी जातो कळत नाही. कधी कधी ट्रान्सपोर्टवाले सांगतात की 1 तासात गाडी येतील, कधी कधी 3-3 तास येत देखील नाही, तरी देखील आम्हाला तिकडे थांबावंच लागतं. मी त्यांनाही दोष देत नाही, कारण त्यांची पुढे तशी परिस्थिती असेल त्यांची बाजू घेतोय. परंतु जोपर्यंत आमचं काम होत नाही तोपर्यंत आम्हाला जेवणही माहीत नसतं आणि तोपर्यंत आम्हाला घरही माहीत नसतं. घरी निघण्याचा टाईम असतो, परंतु घरी परत कधी येतो याचा CHA साठी तरी टाईम नसतो. असे आमचे CHA बांधव आहे आणि त्यांचं जीवन आहे. या सर्व सन्मानी अतिथी मान्यवरांचं स्वागत आम्ही करू. बॅकफुटला जाऊन पॉइंटच्या दिशेने पुन्हा एक चांगला फटका येताना पाहायला मिळेल. बॉल अडवला जाईल का? नाही नाही नाही, येतोय चौकार. धावांची आवश्यकता. धनंजय की फॅक्टर राहिलेत. 2 चौकार आणि 1 षटकार त्यांच्या बॅटमधून आलाय. सुरुवात थोडीशी संत होती, परंतु तदनंतर आक्रमक झालेत. पहिल्या 4 चेंडूवर केवळ 2 धावा त्यांनी घेतल्या होत्या, परंतु तदनंतर चांगली खेळी केली आहे. सलामीची जोडी. आता इकडे एक सतीशने रणनीती केली, ती फायदेशीर झाली आतापर्यंत. ओहो, यावेळेला भन्नाट वेगात चेंडू पाहायला मिळतोय. गोलंदाजीसाठी पाहायला मिळत आहे संदीप गोडके यांना देखील आम्ही चांगल्या स्पर्धांमध्ये चांगली गोलंदाजी करताना पाहिलं आहे. पाहूया, JPL देखील खेळताना त्यांना पाहिलं. संदीप गोडके कमबॅक करावं लागेल संदीप गोडके यांना. परंतु समोर जर पाहिलं तर धनंजय भोसले खूप चांगल्या पद्धतीची कामगिरी करतात. KSK साठी देखील क्रिकेट खेळतात धनंजय. यावेळेला पुलचा फटका येताना पाहिला मिळतोय, परंतु क्षेत्ररक्षक आहेत तिकडे. 1 धाव तर घेतली जाईल. दुसरीचा प्रयत्न केला जातोय, कॉल दिलाय, परंतु खास या ठिकाणी ऐरोली नगरीवरून मुख्याध्यापक खराडे सर यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. रमेशजी पगार साहेब आणि त्याचबरोबरने आनंदजी एले साहेब, खराडे सर आणि रमेशजी पगार साहेब या सर्वांचं ऐरोलीवरून आमचे दादासाहेब पाटील यांच्या विनंतीला मान देऊन सर्व खराडे सर म्हणा, एले साहेब म्हणा आणि त्याचबरोबर रमेशजी पगार साहेब हे सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. CHA प्रीमियर लीगच्या 11व्या पर्वामध्ये आपल्या सर्व अतिथी मान्यवरांचं आम्ही हार्दिक स्वागत करत आहोत. जातो मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी स्वप्नीलचा हा चेंडू. संदीपचं कौतुक करावं लागेल. पहिल्या बॉलवर चौकार आल्यानंतर देखील काय जबरदस्त गोलंदाजी करतात या ठिकाणी संदीप. धावसंख्या जर पाहिली तर अजूनही जर पाहिलं तर मॅच जिंकण्यासाठी 14 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता. एक रंगतदार मॅच पाहायला मिळते. दोन्ही संघ जर पाहिलं तर चोरशीच्या मॅचच्या या ठिकाणी आपण पाहतोय. मॅचही अगदी चुरशीची होताना पाहायला मिळते. पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. एका बाजूला अमित खातू, एका बाजूला सतीश देवकर, एका बाजूला लवासा फायटर म्हणजेच भगत साहेब आम्हाला पाहायला मिळतात आणि दुसऱ्या बाजूला अमित खातू यांची टीम पाहायला मिळते. सर्व संघ मालकांचं विशेष कौतुक, जे 11 वर्ष आपल्या टीम या ठिकाणी पुरस्कृत करतायत आणि या स्पर्धेची शोभा वाढवत आहेत. यानंतर प्रसादजी उतेकर यांना देखील आम्ही इन ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. सचिन भापकर अँड कंपनी. प्रत्येक संघाची काही ना काहीतरी खासियत असते, त्यांचे काही विशेष सपोर्टर असतात. यावेळेला शेवटच्या क्षणी बॉलला केवळ ढकलण्याचा प्रयत्न झाला. चेंडूची फेकी तर केली आहे, परंतु आपल्या क्षेत्रात पोहोचतायत. धावसंख्या 1ने पुन्हा पुढे जाते. दबाव वाढवला जाईल. ही मॅच जिंकणार कोण याची उत्कंठा सर्वांना लागली आहे, कारण अजूनही जर पाहिलं तर 13 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. या स्पर्धेने प्रत्येकाला एक ओळख निर्माण करून दिली. नाहीतर कोण बॉम्बेला, कोण कार्गोला, कोण नावाशेवाला, कोण एक्सपोर्टला, कोण इम्पोर्टला, कोण PUBला.
माझ्या मते बऱ्याच जण ओळखत देखील नव्हती, परंतु या स्पर्धेने ओळख दिली. यावेळेला भन्नाट वेगात चेंडू पाहायला मिळतोय, माघारी परताना पाहायला मिळत आहेत खेळाडू. संदीप घोडके, वाह काय गोलंदाजी केली आहे, विकेट आली आहे. डॉग्स प्रीमियर लीग म्हणा आमच्या सीएच्या बांधवांसाठी खूप महत्त्वाचा दिवस असतो. जसं सीएची प्रीमियर लीग सुरू आहे, पुढल्या महिन्याच्या सेकंड सॅटर्डे संडेला आपल्याला डॉग्स प्रीमियर लीग देखील पाहायला मिळणार आहे आणि त्याही स्पर्धेचा सर्वांनी आनंद घ्यायचा. आपण पाहतोय सीएचे प्रीमियर लीगचा 11वं पर्व आणि 11व्या पर्वात जर पाहिलं तर चांगल्या दर्जाचं क्रिकेट आपण पाहतोय, शिस्तबद्ध क्रिकेट पाहतोय. आतापर्यंत अतिशय चांगल्या रीतीने स्पर्धा पुढे चालली आहे. 11वं पर्व पार पडलं जात आहे आणि संदीप घोडके यांचं कौतुक करील. पहिल्या बॉलला चौकार येऊन सुद्धा केवळ 6 धावा संदीप घोडके यांनी खर्ची केलेल्या आहेत. मॅच ऑन ठेवली आहे आणि आता बॉल बाकी आहेत, 12 धावा करायच्या आहेत, 25, 12 चेंडू 25. मॅच जाणार कुठे, वेदांत लॉजिस्टिकच्या बाजूने की लवासा फायटरच्या बाजूने, तेच या ठिकाणी पाहायचं आहे. मॅच जिंकायची आहे. संकेतजी कराळे, विनंती असेल आपण देखील मुख्य मंचावर यायचं आहे. पाहूयात मॅच कोण जिंकणार. स्वप्नील दरेकर आणि जोडीला जर पाहिलं तर रुपेश राऊत यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 12-25, 12 चेंडू 25 धावांची आवश्यकता, परंतु अनुभवी निनाद तारेकर यांच्या हातात चेंडू सोपवलाय. इतिहास घडवायचा आणि इतिहास बदलवायचा आहे तो मात्र निनाद तारेकर यांना, परंतु दुसऱ्या बाजूला इतिहास पुन्हा घडवण्याची तयारीत सतीश देवकर देखील आहेत. त्यामुळे पाहूया त्या मॅच मध्ये काय होतं. 12 चेंडू 25 धावा, मॅच रंगात आली आहे. पहिला बॉल त्याला मात्र मिड विकेटच्या दिशेने खेळलाय. एक धाव तिकडे घेतली जाते, क्षेत्ररक्षक घेत आहेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय, चेंडूची फेकी, 2 धावा. 11-23. जितू भगत आणि कंपनी आपल्याला पाहायला मिळते. चिरल्याचे संदीप त्यांना देखील आम्ही सातत्याने दरवर्षी खेळताना पाहतोय. असे प्रत्येक गावातील खेळाडू किंबहुना प्रत्येक विभागातील खेळाडू यांना देखील आपण पाहतोय. पाहूया काय होईल. 11-23. यावेळेला टप्पा पडतोय, बॉल फिरतोय, शरीराचा वेध घेतोय. निनाद यांच्याकडून एक चांगला चेंडू आला. बाजूला प्रॅक्टिस करणारी विनंती आहे, बॉल मैदानात जाणार नाही याची काळजी घ्या, अन्यथा तो बॉल जप्त करा. रवींद्र सिंग सरांचं आणि या स्पर्धेचं एक वेगळंच नातं राहिलंय, कारण सर असे एक व्यक्तिमत्व आहे, पाहुणे म्हणून तर कस्टम ऑफिसर येतात, परंतु सरांनी अंपायरिंग केली आहे. बॅकफुटला जात मात्र या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न निनादने या ठिकाणी पुन्हा एकदा सांगतायत निनादचा नाद नाही करायचा आणि आणखीन एक या ठिकाणी चांगला चेंडू टाकला जातोय आणि दबाव वाढवण्याचा प्रयत्न. 9 चेंडू 22 या 3 बॉलवर एक मोठा फटका अपेक्षित असणार आहे. यावेळेला आसमानी टोला, हवाई हल्ला, बॉल पाहूया किती लांबवर जाईल, पकडली जाते कॅच. नुकतंच पाहिलं तर कोळवाडीच्या स्पर्धेमध्ये ज्यांनी 8 धावा नाही करू दिल्या होत्या आणि निर्धाव षटक टाकलं होतं निनाद तारेकर. बॅटच्या दिशेने 8 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता आणि आता सतीश देवकर इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. या स्पर्धेचे प्रवर्तक ज्यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा साकार झाली आणि जास्त वेळा फायनलला देखील गेलेले आहेत सतीश देवकर, बॅटिंग करण्यासाठी दाखल होताना पाहायला मिळतील. पाहूया ही 2 बॉल निर्णायक आहेत. निनाद आणि सतीश यांच्यातील संघर्ष आम्ही 11 वर्ष पाहिलाय. आज काय होतंय पाहायचंय. निनाद समोर जर पाहिलं तर सतीश देवकर, मॅच रंगात आली आहे. पहिल्याच बॉलवर
भरत डोंगरे आणि डोंगरे साहेब आपलं देखील हार्दिक स्वागत असणार आहे या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून. क्रिकेटचे चाहते आहेत सतीश देवकर सांगतात हो मी आलोय. यावेळेला अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी राहिला होता, परंतु शेवटच्या बॉलवर निनाद यांच्याकडून चांगली कामगिरी राहिली आणि मॅच शेवटच्या ओव्हरमध्ये जाते. त्या ठिकाणी 6 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. काय थरार रंगलाय क्रिकेटचा. आणि विशेष म्हणजे या 4 ओव्हर संपण्यासाठी निनाद तारेकर लक्ष द्या, ही 4 ओव्हर संपण्यासाठी तुम्ही मिनिटं घेतलेली आहेत 18 आणि 48 सेकंद, म्हणजे तुम्हाला पेनल्टी नसेल. दोन्ही इनिंगमध्ये ते पाहायला मिळालं. सोळा 6-16 सतीश देवकर किती बॉल स्ट्राईक घेणार तेही तेवढंच महत्वाचं आहे, कारण षटकाराने सुरुवात केली सतीश देवकर यांनी. गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत गोलंदाज किरण. काल जर पाहिलं तर किरण चौधरी काल मॅन ऑफ द मॅच. किरण नायकोडी काल पारितोषिक देखील घेतलं होतं. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार काल मिळवला होता आणि आता गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळत आहेत. पाहूया कालच्या मॅच. बॅटिंगसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत एका बाजूला जर पाहिलं तर स्वप्नील दरेकर, एका बाजूला सतीश देवकर. स्वप्नीलला कामगिरी करावी लागेल, सतीशला कामगिरी करावी लागेल. शेवटचे 6 चेंडू 16 धावांची आवश्यकता. सतीश जिंकणार की निनाद जिंकणार. एका बाजूला जर पाहिलं तर जितू भगत जिंकणार की अमित खातू. पहिलाच बॉल, त्याच्यावर मात्र फटका खेळलाय समोरच्या दिशेने जिकडे क्षेत्ररक्षक येत आहेत. राजूदादा जिंजाड आपलं देखील हार्दिक असं स्वागत असेल. मॅन फ्रॉम गारखेंडी. धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळेल. 5 चेंडूचा खेळ बाकी आणि मॅच जिंकण्यासाठी 15. सतीश देवकरवर सर्वांच्या नजरा खेळलेल्या असणार आहेत. या 11 पर्वात सर्वाधिक जास्त वेळा फायनल गाठणारा खेळाडू कोण असेल? सतीश देवकर आहे. परंतु दुसऱ्या बाजूला निनाद देखील काही कमी नाहीये. अशा रणनीत्या बनवत आहेत सतीशसाठी. निनाद सांगत असतील मलाही इतिहास बदलायचा आहे आणि सतीश सांगत असेल मला पुन्हा इतिहास घडवायचा आहे. आणि पाहूया इतिहास बदलला जाईल की घडवला जाईल पुन्हा एकदा, ते येणारे 5 चेंडू ठरणार आहे. पाहूया संघर्ष 2 दिग्गजांमधील मैदानाच्या आतमध्ये. किरण अखू टप्प्याचा बॉल, फटका प्रॉपर नाहीये. पाहूया हवेत तर गेलाय, क्षेत्ररक्षक तिकडे नाहीयेत. 1 धाव घेतली आणि दुसऱ्याही धावेचा प्रयत्न तिकडे केला जातोय. सतीश 2 धावा पूर्ण करतायत. संधी होती परंतु क्षेत्ररक्षक नव्हता. समीकरण पुन्हा बदलेल. 4 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. संघर्ष पराकोटीला गेलाय. दोन्ही संघांच्या समर्थकांचे काळजाचे ठोके चुकतायत. जे बसले होते ते आता उभे राहिलेले आहेत. मॅच उभे राहिले पुन्हा बसलेले आहेत. तर पाहूया होतं असं, म्हणजे मैदानात खेळणारेच क्रिकेट त्यांच्या मनात रंगतं असं नाही, पाहणाऱ्यांची उत्सुकता त्यांच्यापेक्षा जास्त असते. त्यामुळे हा क्रिकेटचा खेळ आपल्याला आवडतो. मैदानात घेऊन येतो, तासन तास मैदानात बसून ठेवतो आणि तासन तास मोबाईल समोर देखील आपण असतो. असा क्रिकेटचा खेळ आज सीएचे प्रीमियर लीगमध्ये आपण पाहतोय. सीएचे बांधवांचं धकाधकीचं जीवन आणि त्यातलं हे जबरदस्त क्रिकेट आपण पाहतोय. सीएचे प्रीमियर लीग. शेवटचे 4 चेंडू 13 धावांची आवश्यकता. काय होईल? सतीश यावेळेला लोअर फुल टॉस बॉल, त्याला स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. सतीशच्या बॅट मधून बॉल आला. 1 धाव तर तिकडे घेतली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, चेंडूची फेकी. हो 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 सतीश खूप लांबवर होते. अगदी जर चेंडूची फेकी प्रॉपर असती तर मात्र सतीश बाद झाले असते. आणि 3 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. वा, काळजाचे ठोके धडधड 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 करतायत. आपली टीम जिंकली पाहिजे असं वाटतं प्रत्येकाला. आपला आवडता खेळाडू जिंकला पाहिजे. किरण नायकोडी, किरण नाईकडे यांच्यासाठी पुरस्कार आलाय. मॅच जिंकू देत किंवा हरू देत, अमित खातू यांच्याकडून 1000 रुपयाचा पुरस्कार आपल्याला असणार आहे. तर लवासाचे जे सपोर्टर आहेत त्यांचे एकदा आपण उल्लेख या ठिकाणी जरूर करू. जितू भगत, अभि ढोले, अनिल ढोले, गजानन निश्चित, आकाश काळे, वैभव मांडे, विक्रम धोंडकर, मंगेश धोंडकर, त्याजून शिवा बोडके, किरण नाईकडे, बाळा ढोले, स्वप्नील, योगेश आहेर, विकास ढोले, दाते साहेब, गणेश ढवळे, निलेश खिलारी आणि प्रमोद गुंजाळ, प्रफुल्ल दुराफे आणि विजू निमसे. आपलं देखील आभारी आहे, कारण लवासा फायटरच्या टीममध्ये संपूर्ण युनिट आहे. जवळ मॅचच्या दिशेने मॅच संपली नाही, परंतु दुसऱ्या बाजूला एकटा टायगर आहे, अमित खातू. पाहूया काय होईल. दोन्ही संघ बलाढ्य आहेत. तर नक्कीच स्वतः अमित खातू थोडेसे थरथरत आहेत.
प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा पुरस्कार असेल सतीश देवकर यांच्यासाठी. पहिलाच बॉल सतीश यांच्या बॅटमधून फटका आला आणि गेला देखील मैदानाच्या बाहेर. 6-6. रुपयाचा पुरस्कार त्यांच्यासाठी असेल. समीकरण बदलते. 2 चेंडू 5 धावा. मॅच संपलेली नाहीये. संकट कराळे साहेब कुठे असाल तर त्वरित आपण मंचाच्या दिशेने यायचंय. मॅच पहा किती रंगतदार. 2 चेंडू 5 धावांची आवश्यकता. मॅच जिंकून दिली तर 2 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. पाहूया काय होईल या ठिकाणी. काळजाचे ठोके पुन्हा एकदा धडधड धडधड धडधड. थोड्या वेळापूर्वी अमित खातू यांच्या चेहऱ्यावर थोडीशी स्माईल आली होती, ती आता मावळली आहे. कदाचित परत पुन्हा एकदा येईल. हे होत राहतं. क्रिकेट आहे. कधी इकडे तर कधी तिकडे. कधी लवासा, कधी जर पाहिलं तर वेदांत. वेदांत की लवासा, लवासा की वेदांत. निनाद की सतीश, सतीश की निनाद, किरण की सतीश. हा चेंडू महत्वाचा आहे. खोलवट टप्प्याचा बॉल, त्याला मात्र बिगिट करण्याचा प्रयत्न. पकडली जाते का? कोणत्या जल्लोषात सेलिब्रेशन करतील सांगू शकत नाही. गुड, नक्कीच सगळेच आहेत आणि सगळ्यांसाठी सेलिब्रेशन असतं. तर सतीश माघारी परतल्यानंतर थोडासा या ठिकाणी लवासा फायटरचा खेमा शांत झालाय. आशेचं किरण होतं सतीश, परंतु सतीश यांना किरणनेच बाद केलं. आता शेवटचा 1 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता कंपल्सरी. शेवटचा मॅच संपलेला नाहीये. शेवटचा बॉल जोपर्यंत होत नाही तोपर्यंत काही होऊ शकतं. बॅटिंगसाठी येत आहेत अभि ढोले. जर अभि षटकार मारला तर मात्र अरे 1000 ने काय होणार आहे. संपूर्ण लवासा 5000 रुपयाचा पुरस्कार देईल त्यांना. जर 5000 रुपयाचा पुरस्कार अभि ढोले यांच्यासाठी असणार आहे. काल कॅच ऑफ द मॅच देखील अभिने घेतलाय आणि गतवर्षी देखील आठवण करून देतात त्यांचे समर्थक. षटकार मारून मॅच जिंकून दिली होती. अभिला तो कारनामा पुन्हा एकदा करावा लागेल. किरण जिंकणार. एका विशेष म्हणजे किरण आणि अभि एकत्रच प्रॅक्टिस करतात आणि आज एकमेकांच्या विरोधात आहे. हे क्रिकेट आहे. शेवटचा बॉल. अमित जिंकणार की या दुसऱ्या बाजूला जितू भगत आणि कंपनी जिंकणार. तव्यात मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी 1 चेंडू 5 धावा. काय होईल शेवटच्या बॉलवर. वेदांत की लवासा, लवासा की वेदांत. किरण की अभि, अभि की किरण. निनाद की सतीश, सतीश की निनाद. ओहो, आणि यावेळेला इतिहास. यांच्याकडून 500 रुपयाचा पुरस्कार आहे. किरणसाठी अमित खातू यांच्याकडून 1000 रुपयाचा पुरस्कार आहे. निनाद यांच्यासाठी संजय झिमूर यांच्याकडून 500 रुपयाचा पुरस्कार आहे. लवासा फायटर क्रिकेट आहे. हारजीत होत राहते पुढच्या स्पर्धांसाठी.